हॉटेल सुनीलचे मालक सुनील वाघमोडे यांचं घर पूर्णतः पाण्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या घरामध्ये सध्या 12 ते 15 फूट पाणी आहे। सीना नदीने रुद्ररूप धारण केल्याने लांबोटीसह सोलापूर जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत हॉटेल सुनीलचे मालक आहेत, तर काय सांगाल किती नुकसान झाले? मी अभिमान अप्पा वाघमोडे सुनील हॉटेलचा मालक आहे। आता माझ्याकडे जवळजवळ 150 ते 250 पशुधन आहे। पशुधन वाचवण्यास आम्ही यशस्वी झालेलो आहेत। आमची जनावरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केले, त्यात एक 20 ते 22 गाळ आहेत, मिळून येते 30 होते। लोकांच्या मदतीनं 8 मिळालेत आणि ऊस, ज्वारी, सोयाबीन, मका, द्राक्ष, डाळिंब अशी माझी शेती आहे। जवळजवळ पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। घरात जो गहू, ज्वारी, पीठ, कपडे, काही कागदपत्र भिजलेले असतील असा अंदाज आहे। एक मजला पूर्ण 15 फूट पाणी आलेलं आहे घरात। हॉटेलमध्ये सामान आहे, आता भरणा ते काय समजा उचलतं, त्या फ्रीजचं नुकसान झालं आहे। जनसेट मोठा आहे, 60 ह्याचा वोल्टचा, 60 केवीचा, त्यामुळं बरंचसं नुकसान झालं आहे। लाईटचं ते पेट्या आहेत, सौर ऊर्जेचं हे आहेत मीटर, त्यामुळं ते भयंकर नुकसान झालेलं आहे। किती फूट पाणी आहे? जवळजवळ 12 फूट 15 फूट पाणी वाढतच आहे। काल आम्ही 4 वाजता आम्ही स्वतः पाहणी केली। पूर्ण जवळजवळ शेतातलं सगळं पूर्ण जे ज्वारी, गहू जे काय आहे आपल्या हॉटेलमधलं सगळं पूर्ण साहित्य पूर्ण ज्या काही सर्व पाण्याखाली आहेत। त्यामुळं आम्हाला बरंच नुकसान झालेलं आहे आणि जवळजवळ एक 25-30 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आता पशुधनासाठी चाऱ्याची व्यवस्था शासनानं करावी अशा आमच्या शेतामध्ये आहे, परंतु काढता येत नाही, जाता येत नाही, पाणी त्यात असल्यामुळं आम्हाला मायबाप सरकारनं चाऱ्याची व्यवस्था करावी, मुरघासाची व्यवस्था करावी। जिल्हा प्रशासनाला एवढी माझी विनंती आहे। आता अजितदादांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे आम्ही नुकसान भरपाई द्यायचं। मी स्वतः दादांना निवेदन दिलेलं आहे। काय निवेदनात मागणी केली की लांबोटी जुना पूल ते नवीन पूल त्याच्यामधून एक 40 फूट मोठी अशी भिंत बांधून द्यावी आणि मुरुम वगैरे टाकून द्यावं। जर तेवढं टाकलं तर अर्ध गाव आमचं वाचल, दोन्ही हॉटेल 2-4 हॉटेल आमचे वाचतील, असं मी मागणी केलेली आहे निवेदनात। पूर भयंकर आता आहे। 70 ते 80 वर्षात कधी पूर आला नव्हता। सीना नदीनं रुद्ररूप धारण केलेलं आहे, परंतु सर्व पशुधन तर आमचं गेलेलंच आहे, शेतकऱ्याचं अर्ध वाचलेलं आहे। परंतु प्रशासनानं नुकसान भरपाई तात्काळ द्यावी म्हणतो आम्ही। प्रत्येक शेतकऱ्याची एक मोटर म्हणजे 40,000ची मोटर आहे माझ्या शेतकऱ्याची, ती मोटरचं सुद्धा यांनी पंचनाम्यात मोटरचा उल्लेख करावा। मी तहसीलदार साहेबांना सुद्धा बोललो आणि उद्या माझ्या भागातील पशुधनासाठी जर यांनी मुरघास नाही उपलब्ध करून दिला, उद्या 4 वाजता शिरापूरच्या मोबाईल टॉवरवर माझं आंदोलन राहील। 1952 नंतर सीनामाई उगम झाल्याच्या इतिहासातून 1952ला पहिला महापूर आला होता। त्यानंतर 2020ला ह्याच्यापेक्षा थोडंफार कमी प्रमाणात पाणी आलं होतं, पण हे आता जो महापूर आला आहे न भूतो न भविष्य असा हा पहिल्यांदा महापूर आलेला आहे। लांबोटी मोहोळ तालुक्यातील उत्तर असतील, दक्षिण असतील, ह्या सर्व शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळं भयानक नुकसान झालेलं आहे। तरी सरकारनं जास्तीत जास्त दिवाळीच्या आधी सरसकट पंचनामे करून सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि ज्या शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून काहीतरी शेतकऱ्याला द्यावं ही सरकारकडे आम्ही विनंती करतो। मदत करावी किंवा मुरुम टाकून द्यावा आणि जे होणारे नुकसान ते टाळावं अशी। हॉटेल सुनील हे सध्या पूर्णपणे पाण्यात आहे। आपण सध्या पाहू शकता हॉटेल सुनीलमध्ये सध्या 12 ते 15 फूट पाणी असल्याची माहिती हॉटेल सुनील वाघमोडे यांनी दिली आहे। Gracias.